हाय मैत्रिणी, नमस्कार. तर मी हाय लिशान शेख आणि माझ्या मराठी जायका चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सफरचंदापासून एकदम नवीन अशी रेसिपी आज आपण बनवणार आहे. जर तुम्हाला माझी ही नवीन सफरचंदाची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर सफरचंदची रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 सफरचंद घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर आता आपण याला कट करून घेऊ. तर आपल्याला एक सफरचंदच्या नुसतं 2 फोडी करायच्या आहेत. तर अशा प्रकारे हे 2 भाग आपण केलेले आहे. तर दोन्ही सफरचंद आपण अशाच प्रकारे याला कट करून घेऊ. तर सफरचंद दोन्ही पण आपले कट करून झाले आहे. तर असे मी 4 फोडी केले आहे. तर आता इकडे मी गॅसवर कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं. पाणी छान आपलं गरम झालेलं आहे. तर अशा प्रकारचे एक चाळण घेतलेले आहे आणि आता चाळण म्हणजे असे जे आपण सफरचंदचे फोडी केले आहेत अशा प्रकारे ठेवून घेऊ. आणि याला फक्त आपण 5 मिनिटावरच वाफवणार आहे. तर 5 मिनिट आपले झालेले आहे. सफरचंद छान पैकी आपल्याचे वाफवलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण याला खाली उतरून घेऊ आणि याला आता असं थंड थोडं होऊन देऊ. थंड झालं की आपण जी त्याची वरची साल छान पैकी निघती थंड झाल्यावर. तर इथं बघू शकता आपले सफरचंद छान पैकी असे थंड झालेले आहे. तर आपण ही साल काढू शकतो अशा प्रकारे. तर आता मी ही साल काढून घेते. तर खूप टेस्टी आणि खूप मजेदार ही सफरचंदची रेसिपी बनते. तर अशा प्रकारे आपण याची साल काढून घेऊ. तर थंड झालं का ते आपोआप साल जी निघून जाते. तर अशा प्रकारे मी दोन्ही पण सफरचंदाची साल जी वरची काढून घेतलेली आहे आणि त्याचा असा जो हे गर आहे आतमधला निघलेला आहे. तर आता आपण इथं मोठं ताट घेऊ आणि त्याच्यामध्ये जो आपला सफरचंदाचा गर आहे टाकून घेऊ आणि त्याला छान असं बटाट्याच्या मिक्सरने त्याला मिक्स करून घेऊ. तुम्ही वाटलं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण त्याला फिरवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण याला छानपैकी असं हे मिश्रण जे आपलं मॅश करायचं आहे. तर मिश्रण असं छान मिक्स झालेलं आहे. तर जे आपले सफरचंद होते ते छान वाफवले गेले होते. तर अशा प्रकारे हा गर निघलेला आहे. तर चला आता इथे मी एक कढाई ठेवली आहे गॅसवरती आणि आता आपण जो हे गर आहे ते टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये इथे मी टाकणार आहे गूळ. तर इथे मी हा 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर आपण याला आता छानपैकी मिक्स करून घेऊ. तर आता आपण इथे बनवणार आहे गूळ आणि सफरचंदचा जाम बनवणार आहे. एकदम हेल्दी आणि एकदम पौष्टिक हा जाम बनतो. तर लहान लेकरांना खूप आवडत असला जाम, तुम्ही एकदा करून बघा. तर आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ. तर मंद आचेवर याला आपण शिजून घेऊ असं. तर आता बघू शकता असं थोडं थोडं आपण याला हलवत राहू. आता याचा कलर बघा किती छान झाला आहे. तर हे 3 ते 4 मिनिटांमध्येच हा एकदम टेस्टी जाम आपला तयार होतो. तर हे बघा किती मस्त आपला हा जाम तयार झालेला आहे. मी याला 2-3 मिनिटं असं हे केलेलं आहे गॅसवर, मंद गॅसवर. तर आपला छानपैकी असा सफरचंदाचा जाम आपला तयार झालेला आहे. तर आपण याला आता खाली उतरून घेऊ आणि इथं मी घेतलेला आहे एक बाउल. तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. तर थंड झालं का तुम्ही हे जो जाम आहे तो बरणीत पण भरून ठेवू शकता. इतकं छान हा सफरचंदाचा जाम तयार होतो. तर तुम्ही ह्या जामला 1 ते 2 महिनेपर्यंत आरामशीर खाऊ शकता. एकदम पॅक बंद बरणीत ठेवलं तर हा 2 महिनेपर्यंत हा जाम टिकू शकतो. इतका टेस्टी हा जाम तयार होतो. तुम्ही याला चपाती सोबत पण खाऊ शकता, नाहीतर तसं पण हे मुलांना खूप आवडत असल्या छोट्या मुलांना. तर आता आपण याच्यामध्ये तुरटी घालून घेऊ. तर एकदम छान असा आपला हा सफरचंदचा जाम आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती टेस्टी हा जाम आहे. याच्यामध्ये कोणताच कलर काही वापरलेला नाहीये. तर जर तुम्हाला माझी ही सफरचंदच्या जामची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी अशा तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येईन. तर चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका रेसिपी मध्ये.